घडलेली आहे आणि सध्या तरी आता प्रवाशांना बाजूला करण्याचं काम चालू आहे। फास्ट लोकल ह्या मुंब्र्याच्या ट्रॅकवरती धावत असताना ह्या फास्ट लोकलमधनं पडून काहींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। आता सध्या तरी पोलिसांकडून माहिती घेतली असता पोलिसांनी पूर्णतः माहिती जी ते अद्याप तर दिलेली गेलेली नाही आहे। मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे की 7 ते 8 जण आहेत आणि या अनुषंगाने त्यांना आता नजीकच्या कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। तर काही दगावले तर काही जे आहे ते इंजर्ड आहे, त्यांना दुखापत मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर अशा प्रकारची आता सुरक्षा वाढवल्यामुळे कुठेतरी आता मुंब्रा परिसरात भीतीचं वातावरण देखील आता निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंब्रा। प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि थोड्याच वेळामध्ये रेल्वे प्रशासनाची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या अपघाताबाबत रेल्वे प्रशासन सविस्तर माहिती देणार आहे। तर थोड्याच वेळात रेल्वे प्रशासनाची ही पत्रकार परिषद असेल। ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्याच ठिकाणचं हे दृश्य आपण पाहतोय। हा अपघात नेमका कसा घडला, कारण सुरुवातीला जी माहिती आली त्यानुसार पुष्पक एक्सप्रेसमधनं लोक पडल्याची माहिती समोर आली। त्यानंतर आता माहिती समोर येते ती म्हणजे फास्ट लोकलमधनं हे प्रवासी पडलेले होते। अर्थात या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता रेल्वे प्रशासन पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे। सुरुवातीचा आकडा होता तो म्हणजे 5 प्रवाशांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर आता दुर्दैवानं हा आकडा वाढलेला आहे। 6 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आणि स्टेशन मास्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। 3 ते 4 जणांचे मृतदेह जे आहेत ते रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि शिवाजी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलेले अशी माहिती स्टेशन मास्तर यांच्याकडून देण्यात आली आहे। तर प्रत्यक्षदर्शी वेगळीच माहिती देतात। त्यांचं असं म्हणणं आहे की 9 जण गाडीतून पडले आणि त्याच्यामध्ये एक महिला सुद्धा आहे असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे मुळात किती प्रवासी हे ट्रेनमधून पडले आणि नेमकं काय घडलं त्यावेळेला या संदर्भातली सविस्तर माहिती रेल्वे प्रशासनाच्या या पत्रकार परिषदेमधून मिळू शकते। CST ला जात होते। किती जणांचा आकडा समोर आलेला आहे? 5 जण माझ्याकडनं हॉस्पिटलाइज केलेत। इथे 3 ते 4 जणांना डेथ झालेले आहेत एवढं माहिती पडलंय। पुढचा अजून आकडा मिळाला नाही मला। अच्छा, लोकल फास्ट लोकल होती जी मुंबईला जाणारी होती, कसारा लोकल किती वाजताची होती? अकरा टाइम माझ्याकडे 9 वाजता ती गाडी आली, 9:09 आणि 9:19 गेली। 5 जणांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं एवढं माहिती आहे मला। हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले सर, माहिती काय मिळाली का? नाते कोण त्यांचे? नाही अजून काय नाही, ते चालले आता कुठल्या हॉस्पिटलला? शिवाजी हॉस्पिटलला। हां आहे मग मुंब्रा में। स्टेशन मास्तरांनी दिलेली ही माहिती कसाऱ्याहून CSMT साठी जाणारी सकाळच्या वेळेसची लोकल चाकरमानी या लोकलमधनं प्रवास करत असतात। अत्यंत खचाखच भरलेल्या या सकाळच्या वेळेसच्या लोकल असतात। चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी जायचं असतं, ऑफिससाठी जायचं असतं आणि त्याच वेळेला लोकलला लटकलेले हे प्रवासी होते जे एक्सप्रेसला घासले गेले आणि खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी माहिती समोर येते। किती यात प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत त्याबद्दल अजून स्पष्टता नाहीये। 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। काही महिलांचं सुद्धा यात त्या लोकलमधनं पडल्याची माहिती समोर येते। हा अपघात कसा घडला, नेमकं यामागचं कारण काय याच्या बाबतची स्पष्टता कदाचित रेल्वे प्रशासनाकडून जी पत्रकार परिषद काही वेळातच घेतली जाणार आहे त्याच्यामधून स्पष्टता कदाचित मिळू शकते। बाजूने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला लटकलेले प्रवासी घासले गेले आणि लोकलमधून पडलेल्या प्रवाशांमध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे अशी देखील माहिती मिळते। मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। 5 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्टेशन मास्तर यांच्याकडून देण्यात आली आहे आणि सोबतच ही जी गाडी आहे ती 9:09 आली आणि ही दुर्घटना घडल्यानंतर 9:20 गाडी जी आहे ती पुढे सोडण्यात आली अशी माहिती स्टेशन मास्तर यांच्याकडून देण्यात आली आहे। प्रत्यक्षदर्शींकडून असं सांगण्यात आलं